दौंड तालुक्यात भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या झहीर आणि अयान शेख यांनी केलं तरुणीचं अपहरण। आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटनांचं रास्ता रोको। रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी कोणता नवा खुलासा करणार याकडे लक्ष। अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची सुनील तटकरेंची मागणी। राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। सखोल तपास व्हावा, सर्व सत्य बाहेर यायला हवं असंही विधान। अल्पसंख्याक विभागाकडून शाळांना प्रमाणपत्र वाटप केल्याचं प्रकरण अधिकाऱ्यांना भोवलं। वादग्रस्त अधिकारी मिलिंद शेणॉय यांची अखेर बदली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बदलीचे आदेश। धनंजय मुंडेंची आपल्याजवळ 22 प्रकरणं आली आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेंनी आपल्या नादी लागू नये, मनोज जरांगेंचा मुंडेंना इशारा। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील 2 आरोपींची आज दुपारी नार्को टेस्ट। एका आरोपीची ब्रेन मॅपिंग तपासणी पूर्ण। हत्या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचं जल्लोषात स्वागत। राफेल विमानं, पाणबुडी आणि हेलिकॉप्टरबाबत करार झाल्याची माहिती। ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या आशेवर पावसाचं पाणी। तिसऱ्या सामन्याचा एकही बॉल न खेळता झिम्बाब्वे सुपर 8 मध्ये 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया सुपर 8 मधून बाहेर। आणि भारताचा सुपर 8 मध्ये प्रवेश। आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेशी होणार मुकाबला।